नमस्कार. मी प्राध्यापिका डॉक्टर शुभांगी राठी. भुसावळ येथील श्रीमती प.क. कोटेच्या महिला महाविद्यालयात मी कार्यरत आहे. मित्रांनो, या कोरोनाच्या परिस्थितीत सध्या होऊ घातलेली TYBAची जी परीक्षा आहे, या परीक्षेच्या संदर्भात बहुपर्यायी प्रश्न, मल्टिपल चॉईस क्वेश्चन, MCQवर आधारित काही प्रश्न आज आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंताला सुरुवात करीत आहोत. पाश्चिमात्य राजकीय विचारवंत यामध्ये प्रथमतः कार्ल मार्क्सवर आधारित आपण प्रश्न घेणार आहोत. पहिल्या भागामध्ये आपण 20 प्रश्न आणि दुसऱ्या भागात कार्ल मार्क्सच्या विचारसरणीवर आधारित 20 प्रश्न असे एकूण 40 प्रश्नांचा विचार आपण करणार आहोत. तर आपण आजच्या या पहिल्या भागामध्ये पाश्चिमात्य राजकीय विचारवंत कार्ल मार्क्स यावर आधारित भाग 1 बहुपर्यायी प्रश्न सुरू करत आहोत. चला मग कृष्णा, कार्ल मार्क्सला समाजवादी विचारसरणी लिहिण्यास कोणत्या मित्राची प्रेरणा मिळाली? त्याचे नाव सांग बरं. त्याचे नाव सांगा. प्रश्न काय विचारला आहे? मित्राचं नाव ज्याने प्रेरणा दिली समाजवादी विचारसरणी लिहिण्यास. कोण? पर्याय वाचून घ्या आधी. अ. मिल, ब. एंजल्स, क. लास्की, ड. रुसो. काय म्हणतोय कृष्णा? एंजल्स. बरोबर आहे. का बरं माहिती आहे? आणि त्याला खूप असं वाटायचं की आपल्या मित्राचे विचार खूप परखड आहेत, चांगले आहेत, पण कार्ल मार्क्सकडे पैसे नव्हते ना, मग त्याने मदत केली होती ना आर्थिक. ओके, आर्थिक मदत एंजल्सच्या मदतीने आणि प्रेरणेने कार्ल मार्क्सने आपली समाजवादी विचारणी, दास कॅपिटल हे सगळे ग्रंथ लिहिलेत बेटा. बरोबर आहे. आता दुसरा विचार बघा, प्रश्न बघा. सुरेखा तू वाच. कार्ल मार्क्सवर खालीलपैकी कोणत्या विचारवंताचा अधिक प्रभाव होता? आपण पाहतो कार्ल मार्क्सचे विचार आणि त्यावर कोणत्या विचारवंताचा अधिक प्रभाव आहे, म्हणजे विचारवंताचा प्रभाव तुम्हाला बघायचा आहे. यामध्ये पर्याय वाचा. अ. मॉन्टेस्क्यू, ब. मॅकेवली, 3. हेगेल आणि 4 रुसो. काय म्हणते सुरेखा? हेगेल निश्चित. ओके, सरिता पण म्हणते हो मॅडम हेगेल. कसं काय? कारण बरोबर आहे, इतिहासाची भौतिकवादी मीमांसा मांडताना हेगेलच्या विरोध विकासवादाचा सिद्धांत होता ना, आहे ना, ज्यालाच दुसरं नाव काय आहे विरोध विकासाला? काय म्हटले? द्वंद्व. ओके, बरोबर आहे. द्वंद्वात्मकतेचा सिद्धांत यालाच म्हटलं. आणि ह्या द्वंद्वात्मकतेच्या सिद्धांतावर जो कुणाचा प्रभाव आहे तर तो कुणाचा आहे? हेगेलचा. एकदम बरोबर. चला पुढचा प्रश्न घ्या. मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचा आधार. काय म्हणतोय? मार्क्सच्या तत्त्वज्ञानाचा आधार कोण होय? श्रीकांत. ओके, सांग बरं. विकासवाद. पर्याय वाच आधी नीट. विकासवाद, विरोधवाद, विरोध विकासवाद यापैकी नाही. काय म्हणतो श्रीकांत? विकासवाद. बरोबर आहे का सरिता? नाही म्हणते. ती म्हणते विरोधवाद पण नाही आहे. विरोध आणि विकासवाद. आठवला? आधी एक परिस्थिती असते, त्या परिस्थितीतून नवीन परिस्थिती निर्माण होते, कालांतराने पुन्हा त्यात बदल होतात, आहे ना. आधी म्हणजे एखादी परिस्थिती निर्माण झाली त्याला विरोध म्हणून संवाद, त्यातनं विसंवाद आणि विसंवादातून सुसंवाद असा आहे ना. म्हणजे विरोध आधी होतो, म्हणजे जेव्हा परिस्थिती निर्माण होते त्याला विरोध होतो, विरोधातून विकास होतो, मग विकासाला पुन्हा विरोध होतो, त्यातून परत नवीन परिस्थिती निर्माण होते, म्हणून विरोध विकास हा पर्याय एकदम बरोबर आहे सरिता. ओके, चला पुढचा प्रश्न घ्या. जगातील व्यक्ती आणि समाज यांचे स्वरूप गतिशील आहे, त्यामध्ये निरंतर परिवर्तन होत असते. हे विचार कार्ल मार्क्सने कोणाकडून स्वीकारले? पर्याय वाचून घ्या आधी, आहे ना. रिकार्डो, ॲडम स्मिथ, त्यानंतर एंजिल्स आणि हेगेल. कोणाकडून स्वीकारले? एंजिल्सकडनं, मित्राकडून. नाही म्हणते सुषमा. सुषमा काय म्हणते? हेगेल. नक्की? का बरं? कारण विरोध विकास आणि त्यातनं बदल म्हणजे परिवर्तन होतो. आणि या विषय कोणी मांडला आहे? विरोध विकासाचा. संवाद, विसंवाद, सुसंवाद, थेसिस, अँटीथेसिस आणि सिंथेसिस. हेगेल ना. बरोबर. त्याच्यामुळे इथे हा विचार परिवर्तनाचा कोणताही विचार मार्क्सने कोणाकडनं स्वीकारला आहे? हेगेलकडनं. यानंतरचा पुढचा प्रश्न घ्या. मार्क्सवादाला टिंबटिंब समाजवाद या नावाने ओळखले जाते. आता मार्क्सवादाला टिंबटिंब समाजवाद. आता पर्याय वाचा. अ. सामाजिक, आर्थिक, शास्त्रीय, वैज्ञानिक. काय? सुमती म्हणते शास्त्रीय. नक्की? नाही बेटा, सामाजिक आहे म्हणते. बरोबर आहे? नाही.
सामाजिक समाजवाद आहे का? उलट मार्क्सवादाने समाजवादाला शास्त्रीय बैठक प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला. अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने समाजवादी विचार मांडले. त्यामुळे सरिता तुझा विचार एकदम बरोबर आहे. शास्त्रीय म्हणते ना, एकदम बरोबर. कारण अतिशय विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन. बघा तुम्ही, समाजवाद त्याचा आजही आपल्याला पटतो काही बाबतीत. ओके, हा शास्त्रीय समाजवाद या नावाने ओळखला जातो. त्यामुळे आर्थिक पण नाही, वैज्ञानिक पण नाही, त्याला शास्त्रीय समाजवाद या नावाने ओळखलं जातं. ओके, चला पुढचा प्रश्न घ्या. खालीलपैकी मार्क्सचे असलेले ग्रंथ ओळखा. खाली ग्रंथांची नावं दिलेली आहेत. एकमध्ये ऑन लिबर्टी, दुसरा आहे कम्युनिस्ट मॅनिफेस्टो, तिसरा आहे दास कॅपिटल, चौथा आहे दी रिपब्लिक. योग्य पर्याय निवडायचा आहे. आता ऑन लिबर्टी नाही म्हणते, जे.एस. मिलचा आहे म्हणते. ओके, म्हणजे हा नाही आहे. कम्युनिस्ट मॅनिफेस्टो कोणाचा आहे? मार्क्सचा म्हणते सुषमा. ओके. दास कॅपिटल, हो त्याच्या आईने लिहिलं होतं ना की माझ्या मुलाने एवढे दास कॅपिटलवर एवढे पानं रखडल्यापेक्षा एवढी पैसा कमवलं असते तर, आहे ना. आणि कम्युनिस्ट मॅनिफेस्टो कशासाठी लिहिला होता त्याने? कामगारांच्या संदर्भात, आहे ना. दी रिपब्लिक कोणाचा आहे? नाही म्हणते. कोणाचा आहे का मग? प्लेटोचा. ओके, मग आता इथे लक्षात घ्या, पर्याय खालचा निवडा. मग 2 आणि 3 आहे ना, हे 2 आणि 3 बरोबर आहे. मग 2-3 पर्याय कुठे सरिता? ब. ओके, चला पुढचा प्रश्न घ्या. मार्क्सच्या द्वंद्वात्मकतेच्या विचारातील परिवर्तनाचा क्रम कशा प्रकारे विशद केला आहे? बघा इथे प्रश्न काय विचारला आहे? मार्क्सचा द्वंद्वात्मकतेचा विचार आहे ना, विरोध विकास. याला द्वंद्वात्मकतेलाच आपण काय म्हटलं आहे? विरोध आणि विकास. या द्वंद्वात्मकतेच्या विचारात परिवर्तनाचा क्रम म्हणजे एक परिवर्तन जो बदल होतो त्याचा क्रम त्याने कशा प्रकारे विशद केला आहे. म्हणजे आधी काय येणार? आधी विसंवाद, संवाद की सुसंवाद? याला क्रमाने लावा, आहे ना. पहिल्यांदा काय येतो म्हणे? संवाद. ओके, म्हणजे हा 2 नंबरला संवाद येईल. नंतर विसंवाद, त्याला विरोध होतो ना, म्हणजे विसंवाद येतो. बरोबर आहे, म्हणजे हा 1 येईल. आणि 3 नंबरला सुसंवाद येणार. मग सुसंवाद पुन्हा संवाद बनेल. बरोबर आहे ना. म्हणजे 2, 1, 3चा पर्याय ओळखा कुठे आहे आता? 2, 1 आणि 3 म्हणजे ड. एकदम बरोबर आहे ना. कृष्णा हुशार झाला यार. चला पुढचा प्रश्न घ्या. धर्म ही अफूची गोळी आहे हे विधान सारिका तुला सांगायचं आहे कोणाचं आहे? कार्ल मार्क्स, ॲडम स्मिथ आहे ना, अर्थशास्त्रज्ञ आहे ना, त्याच्याही विचाराचा ॲडम स्मिथ. एंजल्स म्हणतात, कोणी एंजल्स म्हणेल, एंगल्स पण लिहितात बेटा. इंग्लिश आणि शब्द मराठी ट्रान्सलेशन करताना इथे आपण आधी एंजल्स लिहिलं, आता एंजल्स लिहिल्या गेलं. एंजल्स लिहिलं तरी चालेल, एंगल्स पण लिहितात बरं का. त्यामुळे व्यक्ती बदलले असं नाही समजायचं. आणि हेगेल. आता इथे हे जे विचारवंत तुम्हाला दिलेत, म्हणजे धर्म ही अफूची गोळी आहे हे विधान कुणाचं आहे माहिती आहे? धर्म अफूची गोळी म्हणजे गुंगी अंत, माणसाला कार्यापासून दूर ठेवतं. धर्मावर विश्वास ठेवला म्हणजे आपण काय करतो? नशिबात असेल ते होईल. बरोबर आहे ना सारिका? नाही, पपिता म्हणते बरोबर आहे मॅडम, हे मार्क्सने सांगितलेलं आहे. कारण मार्क्स म्हणतो की धर्म ही अफूची गोळी आहे. बरोबर आहे पपिता. ओके, कार्ल मार्क्स बरोबर आहे. चला ममता, तुला प्रश्न आहे आता. हेगेल व कार्ल मार्क्स यांच्या द्वंद्वात्मक सिद्धांतात असलेला फरक क्रमशः लिहा. प्रश्न बघ तेजू काय विचारला आहे? हेगेल आणि मार्क्स यांचा द्वंद्वात्मकतेचा सिद्धांत म्हणजे विरोध विकासाचा किंवा द्वंद्वात्मकतेचा जो सिद्धांत तुम्हाला माहिती आहे, यांच्यात काय फरक आहे? पण तो फरक तुम्हाला क्रमशः लिहायचा आहे. क्रमशः लिहायचा म्हणजे आधी हेगेलचा आला पाहिजे, मग कार्ल मार्क्सचा आला पाहिजे. ओके, ठीक आहे. चला पर्याय बघा आता काय. 1. कार्ल मार्क्सचा सिद्धांत हा आदर्शावर आधारित. हेगेलचा सिद्धांत हा आदर्शावर आधारित. कार्ल मार्क्सचा सिद्धांत भौतिकतेवर आधारित. हेगेलचा सिद्धांत हा भौतिकतेवर आधारित. आता पहिल्यांदा तुम्हाला तो कशावर आधारित आहे हे शोधा. पहिला हेगेल आहे. हेगेलमध्ये 2 आणि 4 आहे ना. 2-4 मधला हेगेल बघा आधी. हेगेलचा सिद्धांत आदर्शवादी आहे की भौतिकवादी आहे? पपिता म्हणते आदर्शावर आधारित आहे मॅडम. त्याने काय केलं होतं? सगळ्या कल्पना केलेल्या होत्या आहे ना. बर्फाचं उदाहरण दिलं, बर्फाचं पाणी होतं वगैरे. पण मार्क्सवादाने काय केलं? भौतिकतेचा आधार घेतला. बरोबर एकदम पपिता आहे ना. म्हणून इथे मला सांगा, हेगेलचा आदर्शवादी विचार म्हणजे 2 नंबर आधी येणार. बरोबर आहे, म्हणजे हा 2 नंबर आधी आला. ठीक आहे. आता मार्क्सचा भौतिकवाद कुठे आला? हा भौतिकतेवर आधारित म्हणजे 2 आणि 3. चला पर्याय शोधा खाली. 2-3 म्हणजे ब.
बरोबर सांगते तेजू, है ना? ओके, चला पुढचा प्रश्न घ्या मित्रांनो. प्रश्न क्रमांक 10 घ्या. इथे कोणाचा द्वंद्वात्मकतेचा सिद्धांत हा खाली डोके वर पाय आहे ना या उलट्या अवस्थेत होता, त्याला केवळ सुलट करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे, असे कार्ल मार्क्सचे मत होते. सांगा, कोणाचा द्वंद्वात्मकतेचा सिद्धांत खाली डोके वर पाय होता असं कुणाला वाटतंय? मार्क्सला. अगं पपिता म्हणते की मॅडम कशाला विचार करता, द्वंद्वात्मकतेच्या सिद्धांतावर हेगेलचा प्रभाव आहे म्हणते. हो बेटा, पण मग जोराने बोल ना. हां, तुझं वाक्य मला रिपीट करावं लागतं इकडे. काय घाबरता पोरींनो? बरोबर आहे, हेगेलचा विचार होता. हेगेलच्या विचाराला पूर्ण उलटं करण्याचं काम कोणी केलं? कार्ल मार्क्सने केलं. म्हणून त्याने काय सांगितलं? खाली डोकं वर पाय होतं, मी त्याला सरळ केलं आहे, असं कोण म्हणतोय? मार्क्स. कारण त्याच्या विचारावर प्रभाव कोणाचा होता? हेगेलच्या विचाराचा. ओके, प्रश्न क्रमांक 11. कार्ल मार्क्सच्या द्वंद्वात्मकतेच्या सिद्धांताची वैशिष्ट्ये ओळखा. आता इथे प्रश्न काय, पर्याय काय दिले आधी ओळखा. तुम्हाला काय द्वंद्वात्मकतेच्या सिद्धांताची वैशिष्ट्ये ओळखायची आहेत. पहिला पर्याय बघा, पदार्थ हेच अंतिम सत्य. कार्ल मार्क्सचा विचार आहे, भौतिकवादी आहे, पदार्थाला महत्त्व देतो, अंतिम सत्य मानतो, असं पपिता म्हणते. ओके, हे बरोबर आहे म्हणते पपिता. चला, हे ठीक आहे. आंतरिक द्वंद्वाद्वारे विकास, म्हणजे आधी विकास मधल्यामध्येच होतो ना, एका अवस्था येते त्यातनं दुसरा विरोध विकास. बरोबर म्हणते ममता, घाबरू नको. आणि संख्यात्मक आणि गुणात्मक परिवर्तन बरोबर आहे म्हणते सुषमा. का बरं? कारण संख्यात्मक आणि गुणात्मक पण परिवर्तन होतं. म्हणजे जसं एक बी पेरलं तर त्याचे अनेक बी येतात, है ना. अनेक बी म्हणजे संख्यात्मक झालं. आणि गुणात्मक पण परिवर्तन होतात, एकातून अनेक चांगल्या वस्तू तयार होतात, विकास होतो. म्हणजे संख्यात्मक आणि गुणात्मक परिणाम, हे पण पर्याय बरोबर आहे. विकासाची विशिष्ट प्रक्रिया, बघा जेव्हा विकास होतो त्याची एक विशिष्ट प्रोसेस असते ना, हे बरोबर आहे. का बरं? सारिका म्हणते मॅडम आधी संवाद ना, विसंवाद ना, सुसंवाद ना. अरे बरोबर आहे, विकासाची प्रक्रिया आहे, विशिष्ट अवस्थेतून जातो. चारही पर्याय बरोबर आहे. मग पर्याय कृष्णा लगेच सांगतो वरील सर्व मॅडम. बरोबर आहे ना, कारण तुला वर दिसत आहेत आहे ना, उत्तर सांगतो कोण आणि खालचा पर्याय लगेच निवडतो. कृष्णा, नटखटपणा नको करू जास्त. क्रमांक 12 घ्या. कार्ल मार्क्सने द्वंद्वात्मकतेच्या सिद्धांताच्या आधारे कोणता विचार मांडला? आता इथे कार्ल मार्क्सने जे वेगवेगळे विचार मांडलेले आहेत त्या द्वंद्वात्मकतेच्या सिद्धांतावर कोणता विचार मांडला? एक परिस्थिती आली, त्यातनं दुसरी आली, दुसऱ्यातून तिसरी आली, आहे ना. पर्याय नीट वाचा बेटा, आधी घाई करू नको, डायरेक्ट ड वर नको जाऊ, आहे ना. आता पहिला आहे वर्ग संघर्षाचा. कपिल तुला वाचायचं आहे? ओके, वर्ग संघर्ष जोराने वाच. राज्यासंबंधी, भांडवलशाही, इतिहासाची भौतिक मीमांसा, हे चारही मार्क्सने मांडले म्हणतो. पण हे चारही त्यांचे आहे का? द्वंद्वात्मकतेचा सिद्धांत विचारला आहे ना, त्याच्यात कोणता पर्याय बरोबर आहे म्हणतो? इतिहासाची भौतिकवादी. कोणता म्हणतोय बेटा? इतिहासाची भौतिकवादी मीमांसा. का बरं? कारण त्याने काय सांगितलं? इतिहासाच्या भौतिकवादीचे किती टप्पे केले होते? 5. बरोबर आहे ना, किती टप्पे केले? 5. कोणते रे, आठवतं का? कोणते टप्पे किए थे बेटा? कपिल. अच्छा, आहे ना. प्राथमिक अवस्था म्हणजे आदिमी अवस्था, ज्याच्यामध्ये माणूस रानटी अवस्थेत जीवन जगत होता. मग स्थिर झाला, मग नोकरशाही आली, नोकरशाहीतून सरंजामशाही, भांडवलशाही, आहे ना. म्हणजे एक अवस्था गेली, त्यातनं दुसरी अवस्था, आणि भांडवलशाही जाऊन समाजवाद येणार. म्हणजे वर्ग द्वंद्व आहे ना, एका अवस्थेतून दुसरी अवस्था आली. द्वंद्वात्मकतेचा सिद्धांत कुठे मांडला? इतिहासाच्या भौतिकवादी मीमांसेचा, आहे ना. म्हणून त्याने द्वंद्वात्मकतेचा सिद्धांताच्या आधारे कोणता विचार मांडला? इतिहासाची भौतिकवादी मीमांसा. बरोबर है कपिल, इसलिए आपका आंसर एकदम बराबर है. इतिहासाची भौतिकवादी मीमांसा का, है ना, उन्होंने थ्योरी लिखी ना, बराबर है. ओके बेटा, चलो नेक्स्ट क्वेश्चन लो. चला पुढचा प्रश्न. कार्ल मार्क्सने इतिहासाचे किती टप्प्यात विभाजन केले? अरे मॅडम, आत्ताच तर तुम्ही सांगितलं 3, 4, 5, 6. कपिल, जास्त घाई नको करो. 5. का बरं? म्हणे मॅडम अभी तो बोला आपने 5 है. कौन से 5 है? आदिमी अवस्था, गुलामगिरी, तिसरा सरंजामशाही, चौथा भांडवलशाही आणि 5वा समाजवाद. 5 टप्पे आले ना, बरोबर आहे. हे 5 टप्पे इथे बरोबर आहे. चला पुढचा प्रश्न घ्या. कार्ल मार्क्सने इतिहासाचे सांगितलेले टप्पे क्रमवार शोधा, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. टप्पे क्रमाने शोधायचे, कारण त्याने सांगितलं एका अवस्थेतून दुसरी अवस्था आली, त्या अवस्थेला विरोध झाला, त्यातून तिसरी अवस्था, विकासाचा एक क्रम आहे. म्हणून हे टप्पे पण तुम्हाला क्रमाने शोधायचे. मग आता कौस्तुभ, कौन सा टप्पा पहले सबसे पहले आएगा? ढूंढो.
प्राथमिक अवस्था कोई आदिमी अवस्था बोलते हैं बेटा, इसलिए आपको गड़बड़ करना नहीं। कभी कभी आदिमी भी पूछेंगे, प्राथमिक भी पूछेंगे, गडबड नाही। इसलिए प्राथमिक अवस्था म्हणजेच आदिमी अवस्था आहे, बरोबर आहे। नोकरशाहीलाच गुलामगिरी पण म्हणू शकतात, त्याच्यामुळे तोही कन्फ्यूज व्हायचा भाग नाही आहे। पहिल्यांदा प्राथमिक अवस्था येणार, बरोबर आहे। मग इथे पण प्राथमिक आहे, इथे पण प्राथमिक आहे। आता पुढचा शोधा मग। आता भांडवलशाही आधी येणार का, औद्योगिक क्रांती झाली का, की नोकरशाही आली? आता या दोन पर्यायातनं शोधा तुम्हाला कोणती आली म्हणे, नोकरशाही आहे ना। आधी मालक आणि गुलाम झाले ना, की लोक स्थिर झाले। मग ज्याच्याकडे खूप शेती, मग तो शेती करायला लागला, तो म्हणे इथनं मला जेवढी जमीन दिसते ती माझी आहे। मग लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, एक मालक बनला, एक गुलाम बनला, म्हणजे नोकरशाही आली बेटा, आहे ना। मग त्याच्यानंतर लोक स्थिर स्थावर झाले, शेती करायला लागले, मग सरंजामशाही आली। मग सरंजामशाहीतनं पुढे मोठमोठे विज्ञानाने तंत्रज्ञानाने प्रगती केली, भांडवलशाही आली। मग त्यातनं नंतर पुढे तो म्हणतो या भांडवलशाहीत क्रांती होणार आणि मग तिथे कामगारांच्या हाती सत्ता येईल, म्हणजे समाजवाद येणार। म्हणजे पर्याय क्रमांक ब एकदम बरोबर आहे। म्हणून इतके सगळे वाचत बसण्यापेक्षा आधी पहिला टप्पा विचारात घ्यायचा, कारण क्रम लावायचा आहे। ओके, आता या दोनमध्येच क्रम होता, कारण तिसऱ्यामध्ये आदिमी अवस्था मागे गेलेली आहे, म्हणून या दोनमध्ये क्रम लावला तर दुसरी अवस्था तुम्ही शोधली तर लगेच पर्याय मिळतो बेटा। थोडंसं वापरावं लागतं राजा, है ना। चला पुढचा प्रश्न क्रमांक 15 घ्या। खालीलपैकी कोणत्या टप्प्यात वर्ग नव्हते म्हणून संघर्ष नव्हता असे कार्ल मार्क्सचे मत होते? तुम्ही टप्पे बघितले, या टप्प्यामध्ये अशी कोणती अवस्था आहे की जिथे वर्ग नव्हते? क्लास नाही म्हणून क्लास स्ट्रगल नाही, आहे ना। क्लास जेव्हापासून आले तेव्हापासून स्ट्रगल म्हणजे संघर्षाला सुरुवात झाली असं कार्ल मार्क्सचं मत आहे। मला सांगा कोणत्या वर्गामध्ये वर्ग नव्हते? असं मार्क्सचं मत आहे, माझं नाही विचारत आहे मी। हसू नको कौस्तुभ। कोणती अवस्था सांगतोय? नोकरशाही। अरे नोकरशाहीमध्ये एक मालक एक गुलाम आहे ना। सरंजामशाही, अरे नाही, शेतमालक शेतमजूर आहे बेटा तिथे। आदिमी अवस्था, अरे तू भटकत होता तेव्हा जंगलातनं, मी भेटेलच पुन्हा तुला याची गॅरंटी होती का? ग्रुप होते का तिथे? नाही। खालचा पण वाचून घ्या आधी, भांडवलशाहीमध्ये एक कामगार एक मालक आहे, म्हणून नाही। आदिमी अवस्था बेटा, आपण रानावनात भटकत होतो, भटकताना पुन्हा तुझी माझी भेट होणार होती का? नाही ना। मग तिथे वर्ग नव्हते, वर्ग नव्हते म्हणून तुझा बदला घेण्याची माझ्यात भावना राहील का? नाही ना। आदिमी अवस्था होती ना, म्हणून पहिल्यांदा त्याने सांगितलं की आदिमी जी अवस्था आहे यामध्ये मनुष्य हा रानावनात भटकत होता। मग भटकत असताना तुमची माझी भेट होईल याची गॅरंटी नाही। बळी तो कानपिळी होता, ज्याच्याकडे वस्तू आहे तो हिसकावून घेईल, पण पुन्हा त्याच्याकडनं हिसकावून घेण्यासाठी तुमचे ग्रुप नव्हते, कारण आपण रस्त्यात केव्हा कुणाला भेटू भरोसा नाही, म्हणून इथे वर्ग नव्हते। वर्ग नव्हते म्हणून संघर्ष नव्हता। जेव्हापासून वर्ग आले तेव्हापासून संघर्षाला सुरुवात झाली असं कार्ल मार्क्सचं मत आहे ना, एकदम बरोबर। पुढचा प्रश्न क्रमांक 16 बघा। खालीलपैकी कोणत्या टप्प्यात वर्ग नसतील म्हणून संघर्ष नसेल असे कार्ल मार्क्सचे मत होते? कार्ल मार्क्सचं मत विचारलंय, कोणत्या टप्प्यामध्ये वर्ग नसतील, म्हणजे भाकीत केलंय आणि म्हणून संघर्ष पण नसेल। टप्पे तुम्हाला 5 माहिती आहे। आता या 5 पैकी नोकरशाहीमध्ये संघर्ष संपणार आहे का? नाही। यातनं भांडवलशाही आली ना, इथे नाही। आदिमी अवस्था तर खूप पूर्वीची होती बेटा। ओके, मग समाजवाद अशी अवस्था असेल की इथे वर्ग नाही, कारण इथे काय म्हटलंय त्याने, भांडवलशाहीमध्ये कामगार विरुद्ध भांडवलदार यांच्यात संघर्ष होईल। या संघर्षामध्ये कुणाचा विजय होणार? कामगारांचा, कारण भांडवलदारांच्या तिजोरीची चाबी कामगारांच्या हातात आहे। कामगार कामावर आले तर भांडवलदारांचे कारखाने चालतील म्हणतोय ना, बरोबर आहे। मग आता इथे विजय कुणाचा होणार? कारण भांडवलदार मुठभर आहे, जास्ती संख्या कुणाची आहे? कामगारांची आहे। मग कामगारांचा विजय होणार, मग कामगारांच्या हाती सत्ता येईल। सत्ता आली की ते पहिले राज्यकर्ते बनतील ना, राज्यकर्ते बनले की त्यांनी भांडवलदारांची सगळं भांडवलच काढून घेतलं तर भांडवलदार राहणार आहे का? नाही ना। काही पण म्हणतो रे भाऊ, अरे नाही ना, त्याच्याकडे कॅपिटलच नाही तर तो कुठनं भांडवलदार राहणार? मग समाजात वर्ग नसेल, जिथे वर्ग नाही तिथे संघर्ष नाही, म्हणून शेवटची अवस्था कोणती असेल? त्याला समाजवाद म्हटले मॅडम। बरोबर आहे कौस्तुभ। चला पुढचा, सुषमा तू वाच। जेव्हापासून वर्ग निर्माण झाले तेव्हापासून टिंबटिंबची सुरुवात झाली असे मार्क्सचे मत आहे। काय मॅडम, आत्ताच तर तुम्ही सांगताना पुन्हा तोच प्रश्न विचारतो। इतकं सोपा अभ्यास झालाय तुमचा, बापरे। कोणता रे बेटा? नोकरशाही नाही, गुलामी। बघ पुन्हा वाचणी, घाई नको करू। वर्ग निर्माण झाले ना, जेव्हापासून वर्ग निर्माण झाले तेव्हापासून टिंबटिंबची सुरुवात झाली। आत्ताच तर सांगितलं मॅडम, संघर्षाची सुरुवात आहे ना। वर्ग निर्माण झाले तेव्हापासून संघर्ष, जेव्हा वर्ग नव्हते तेव्हा संघर्ष नाही असं मार्क्सचं मत आहे। त्यामुळे पर्याय ड बरोबर आहे मॅडम, काही घाबरू नका लिहू। अरे बेटा मी नाही घाबरत, तुला घाबरू नको म्हणते मी। तू हुशार झाला रे, खूपच चांगला अभ्यास करतोय तू।
चला प्रश्न क्रमांक 18 घ्या. मार्क्सच्या मते समाजात वर्ग कोणत्या घटकाच्या आधारे निर्माण झाले? आता समाजात वर्ग निर्माण झाले ना 2. कोणत्या कशाच्या आधारावर निर्माण झाले? माझं मत नाही विचारत आहे बेटा, मार्क्सचं मत दे. तुझं नको सांगू मला आत्ता. धर्माच्या आधारावर वर्ग निर्माण झाले हे तू म्हणतोय, मार्क्स काय म्हणतो ते सांग. पैशांच्या आधारावर की राजकारणाच्या आधारावर, वर्णाच्या आधारावर? वर्णाच्या आधारावर समाजात झाले, पण मार्क्सचं मत सांग रे बेटा, घाई नको करू. अर्थाच्या आधारावर म्हणते. ओके, अभिलाषा म्हणते अर्थाच्या आधारावर. का बरं? तो म्हणतो ना समाजात संपत्ती ज्यांच्याकडे आहे त्याला त्याने काय म्हटलं? आहे रे, हॅव्स. आणि नाही रे म्हणजे संपत्तीच्या आधारावर ज्यांच्याकडे संपत्ती आहे ते आहे रे, आणि ज्यांच्याकडे संपत्ती नाही ते नाही रे म्हणजे स. म्हणून मार्क्सच्या मते समाजात वर्ग कोणत्या घटकाच्या आधारे निर्माण झाले बेटा? कधी पण लक्षात ठेवा, अर्थ म्हणजेच पैसा रे राजा, संपत्ती म्हण त्याला. अर्थाला अर्थ आहे. ओके, ठीक आहे. चला पुढचा प्रश्न घ्या. क्रमांक 19 बघा. मार्क्सच्या मते संपत्तीच्या आधारावर समाजात खालीलपैकी कोणते वर्ग निर्माण झाले? काय म्हणतोय? श्रेष्ठ कनिष्ठ? नाही मॅडम, आत्ताच तर तुम्ही सांगितलं श्रेष्ठ कनिष्ठ, हे तर मार्क्सचं मत नाही ना. इथे मार्क्सचं मत विचारलंय मॅडम. अरे म्हटलं बेटा उच्च निच्च वर्ग आहे. नाही म्हणतो. आहे रे, नाही रे, आत्ताच तर सांगितलं मॅडम, तुम्ही मजा घेता आमची म्हणे. नाही रे बेटा, मी मजा कशाला घेऊ? आहे रे नाही रे म्हणजे तू हुशार झाला. इथे संपत्तीच्या आधारावर विचारलंय, पैशाच्या आधारावर आहे रे नाही म्हणजे काय सांग बरं? अच्छा अच्छा अच्छा, तू असं सांगतो आहे रे म्हणजेच पैसे आहे आणि नाही रे म्हणजे नाही आहे. ओके, बरोबर आहे बेटा. हे कुणी सांगितलं? मार्क्सने. आणि म्हणून संपत्तीच्या आधारावर मार्क्सने कोणते 2 वर्ग केले? आहे रे, नाही रे, हॅव आणि हॅव नॉट. हा क पर्याय एकदम बरोबर. चला पुढचा शेवटचा प्रश्न आजचा घेऊया आपण. प्रश्न आहे 20. मार्क्सच्या मते खालीलपैकी कोणत्या टप्प्यात संघर्ष टळलाय? बघा पर्याय 4 तुम्हाला दिले. 1 नोकरशाही, दुसरा भांडवलशाही, तिसरी आदिमी अवस्था, चौथा आहे सरंजामशाही. मार्क्सचं मत आहे की कोणता खालचा टप्पा आहे की ज्याच्यामध्ये संघर्ष होणार? कोणत्या अवस्थेत म्हणतोय? नोकरशाहीमध्ये? नाही रे, मालक आणि गुलाम आहे, गुलामाला स्वातंत्र्य नाही. भांडवलशाहीमध्ये मालक आणि कामगार आहे, भांडवलदार आणि कामगार. का बरं संघर्ष होईल रे राजा? काय म्हणतो तू? त्यांना म्हणजे जागरूकता आली, त्यांच्यात एकता आहे कामगारांमध्ये. बरोबर आहे, कारण आदिमी अवस्थात वर्ग नव्हता. सरंजामशाहीमध्ये दळणवळणाच्या साधनांचा अभाव होता, म्हणून भांडवलशाही हा टप्पा एकदम बरोबर आहे. एकदम बरोबर बेटा. अशा प्रकारे मित्रांनो, आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंतामध्ये कार्ल मार्क्सच्या विचारावर आधारित एकूण 20 प्रश्न आज आपण अभ्यासलेले आहे. यापुढील 20 प्रश्नांचा विचार आपण पुढच्या भागात करणार आहोत. आणि साधारण आपण 6 दिवसाच्या पाश्चिमात्य राजकीय विचारवंत म्हणजे अतिशय स्पीडीली आपण जाणार आहोत, कारण परीक्षा अतिशय जवळ आलेली आहे. मला कल्पना आहे त्याची बेटा, काळजी करू नका. आपण वेस्टर्न झालं की नंतर आपण विश्लेषणाला पण विचार करूया. ओके, बेस्ट ऑफ लक. थँक्यू.